श्री गणेशाय नमः. धराधरेंद्र नंदिनी मानस सरस सरोवळ मराळ उद्धार कर्पूर गौर अगम्य गुणापार तुझे वर्णिती सर्वदा न कळे जयाची मूळ मध्य अवसान आपणची सर्व करता कारण कोठे प्रगटली ज्याचे आगमन ठाई न पळे ब्रह्मांदिका जाणूनी भक्ताची मानस तेथे प्रकटे जगनिगावास हेच विषयी सुते इतिहास शौनकादिकांप्रती सांगितला. किरात देशीचा राजा विमर्श प्रथम परमप्रतापी शत्रुभंजन मृगया करीत हिंसक दारुण मध्यमान शिरत सदा चतुर्वर्णाच्या स्त्रिया भोगित निर्दय अर्धमेची वर्तत परी शिवभजनी असेरत विधीने पूजित नित्यशिवासी त्याची स्त्रीचे नाव कुमुदती परम चतुर्गुणवती पती प्रतिपुसे एकांती कापटरेती टाकून या मने शिववर्ती आचरता भव शिवरात्री सोमवार प्रदोष गीत नृत्य स्वयंकरिता विशेष शिवलामृत वर्णिता दोष इकडचे तुम्हापासून इकडे शिवभजनी सावधान मग तो राजा विमर्शन वर्तमान सांगे पुरातन पै मी पूर्वी पंपा नाम नगरी सार मे होतो सुंदरी. तो माघवद्य चतुर्दशी शिवरात्री शिवमंदिरासमोर आलो. शिवपूजा पाहिली समस्त द्वारे उभे होते राजदूत ती दंडमाळी त्वरित सव्य पळत प्रदक्षिणा करी आणि आलो परतोनी बलिपिंड प्राप्त होई म्हणून मागुती दाटविता त्यांनी प्रदक्षिणा केल्या शिवसदना. मागुती बैसलो येऊन तवतीही क्रोधे मारीला बाण म्या शिवलिंग पुढे रक्षून तेथे प्राण सोडला. त्या पूर्व पुण्यकर्मे करून आता राजदेह पावलो जाण परिश्वानाचे दुष्ट गुण नाना दोषाचरती कुमुदती म्हणे तुम्हासी प्रज्ञान तरी मी कोण होते सांगा मज लागून. मग तो बोली विमर्शन कपोती होतीस पोरी तू मास पिंड नेता मुखी धरून पाठी लागला बक्षिशेन शिवालयास प्रदक्षिणा तीन करून शिखरी बैसलीस तू शमलीस अत्यंत तुझं शेन पक्षी मारित शिवसदनासमोर शरीर पडत चिराणी सत्य झालीस तू. मग कुमुदती म्हणे रायास तुम्ही त्रिकाळ ज्ञानी पुण्यपुरुष तुम्ही आम्ही जाऊ कोण्या जन्मास सांगा समज वृत्तांत हा. यावरी तो राव म्हणे ऐक मुगुर नेत्री बघ म्हणे सिंधू देशाचा नृपेंदू म्हणे होईल पुढील जन्मी मी तू जयनामे राजकन्या होसी मजलागे राजेसे वारिसी तिसरे जन्मी सौराष्ट्राव नेमेसी होईन सत्यगुण सरिते तू कलिंग कन्या होऊन मज वारिसी सत्य जाण चौथे जन्मी गांधारराव होईन तू मागध कन्या होऊन वारिसी मज पाचवे जन्मी अवंती राजे दाशार कन्या तू पावसी मज सहावे जन्मी अनर्थपती सहज तू ययती कन्या गुणवती सातवे जन्मी पांडेराजे होईन तू पद्मराज कन्या वसुमती पूर्ण तेथे मी बहुती ख्याती करून शत्रुदंडेन शिवप्रतापे महाधर्म वाढवीन जन्मजनी शिवभजन करीन मग त्या जन्मी पुत्रास राज्य देऊन तपास जाईन महावना शरण रेगेन अगस्ती शैव दीक्षा घेऊन निर्दोष शुभवज्ञ तुझ समय समेत कैलास पद पावी निर्धारी सुतमनी शौनकादिकांप्रती तितुके जन्म घेऊन तो भूपती ब्रह्मवेत्ता होऊन अंती अक्षय शिवपद पावला. ऐसा शिवभजनाचा महिमा वर्णन शक्य द्रुहीन सूत्रामा वेदशास्त्रांची सीमा न कळे ज्याची वर्णावया ऐकून शिवगुण कीर्तन सदत न हो जायाचे मन अश्रुधारा नयन कदा जायाचे कदा न वाहती धिक त्याची जिन धिक कर्म धिक विद्या धिक धर्म तो वाचूनी काय धम दुरात्मा व्यर्थ संसारी ऐका शिवभजनाची थोरी उज्जैनी नामी महानगरी रावचंद्रसेन राज्य करी न्यायनीती करुण्या ज्योतिर्लिंग महाकाळेश्वर त्याचे भजनी रत्नपवर मित्र एक नाम मणिबद्ध प्राणसकारायाचा मित्र चतुर आणि पवित्र देशिक सर्वज्ञ दयासागर शिष्य भाविक आणि उदार पुरुष सुकृते प्राप्त होई गृहिणी सुंदर आणि प्रतिवर्ता पुत्र भक्त आणि सौभाग्यता व्युत्पन्न आणि सुरसवक्ता होय विशेष सुकृती दिव्य हिरा आणि परिसमुक्ता फळ सुडाळ सुरस पिता ज्ञानी गुरुत्वाची विशेष हे पूर्व त्रिभुवनी ऐसा तो रावचंद्रसेन मित्र मणिभद्र अति सुजान तेने एक मणी दिदला आणून चंडेकरण दुसरा अष्ट धातूचा होता स्पर्श होई चामिकर बावन कस सर्व व्याघ्र तस्कर वास राष्ट्रात नसे त्याकरिता त्या मण्याचे होत्या दर्शन सर्व रोग जाती भस्म होऊन दुर्भिक्ष शोकावर्षण दारिद्र्य नाही नगरात तो कंटी बांधिता प्रकाशवंत राव दिसे जसा पुरवत सम्रांगणी जे अद्भुत नये पैश कालतरी जे करावे ते वैर ते आपणच होती प्राणीमित्र आयुरारोग्य ऐश्वर्यापार चढत चालीन उपाचे भुक्तो सौरवगुणी वरिष्ठ की शिवबंदी गंगेचा लोट की विवेक भावरत्नाचा मुकुट सुभद्र सुबट सातुर्याचा की वैराग सरोवरीचा मराठी शांती उद्यानाचा तपस्वी निर्मळ की ज्ञानामृताचा विशाळ कुपची काय उचंबळाला ऐश्वर्य वाढता प्रबळ द्वेष करते पृथ्वीची भोपाळी मनी मागोपाटीची सकल स्पर्धा बळी वाढविती बहुतांश असही झाले वनीची भुभुजे कोटली अपार दळ घेऊन आले वेडिले नगर रायाचे इंदिरावर कमलदल नयन त्यांचे कंठी कस्तुभ जाण की मृडानीवरी मोळी रोनी रमण प्रकाश गण मनी तैसा तो मनी आम्हाशी देतोरीत म्हणून पाणी पाटील दूध मग राव विचारी मनात कैसा अनर्थ ओढवला थोर वस्तूची संग्रंथीचे अनर्थाशी कारण ज्या कारणे जे भूषण त्याची विदूषण रूप होय अतिरूप अतिदान अतिविद्या अतिप्रती पूर्ण
अतिभोगातिभूषण विघ्नास कारण त्याची होय. बोले रावचंद्रसेन मनी जरी द्यावा लागून तरी जाईल क्षात्रपण युद्ध दारू न करावे. आता स्वामी महाकाळेश्वर करुणासिंधुकर पूर्व गौरव जो दिनरक्षण जगुद्धार वज्रपंजर भक्तासी त्याशी शरण जाऊ येवसरी जो भक्त काजी कैवारी जो त्रिपुरांतक हिमनग कुमारी प्राणोल्लभ जगदात्मा पूजा सामग्री सिद्ध करून शिवमंदिरे बसला जाऊन सकळ चिंता असून विधियुक्त पूजन आरंभिले. बाहेर सेना येऊन प्रधान युद्ध करी शिवस्मरून महायंत्राचे नगरावरून मार होती अनिवार सर्व चिंता सोडून चंद्रसेन चंद्रचूड आराधी प्रीती करून करी शौती मिश्र त्र्यंबक पूजन मानस ध्यान येता विधी बाहेर झुंजती पृथ्वीची भूपाळपरी चिंताळीत भूपती प्रेमळ देवद्वारी वाद्यांचा कलोच देवाजुदाती राव करीत महापूजन पौरजन विलोकिती मिळून त्यात एक ग्रुप गणपती कुमारकडे घेऊन पातली 6 वर्षाचा बाळ राजा पूजा करिता पाय सकळ निर्कुनिया वाडवेळ गृहिणी आली घरा कुमारकडे खालता उतरून आपण करी गुहीचे कारण शेजारी वस्त्र नसन बाळ जाऊन तेथे बसला तेथे लिंगाकृती पाषाण पाहून मृत्तिकेची वेदिका करून दिव्य शिवप्रतिमा मांडून करी स्थापन प्रीतीने कोणी दुजे नाही तिथे लघु पाषाण आणून त्वरित पद्मासनी पूजा येतात पाषाणाची वाही प्रीतीने राजपूजा मनात आठवून पदार्थ मात्राविषयी वाही पाषाण धूप दीप नैवेद्य पूर्ण तेनेची करून करीत असे आद्र तूर्ण पुष्प सुवासहीन तिची वाही आवडी करून नाही ठाऊकी मंत्र ध्यान आसन प्रेमभावी पूजित असे परिमळ द्रव्य कैची जवळी शिवावरी मृत्तिकाच उदळी मृत्तिकाच घेऊन करकमळी पुष्पांजली समर्पिते एव रायसे केले पूजन मग मानस पूजा कर जोडून ध्यान करी नेत्र झाकून शंकरी मन दृढ जळी मातेने स्वयंपाक करून ये बापुत्रा करी भोजन बहुवेळा हाका फोडून पाचारिता निधी प्रत्युत्तर म्हणून बाहेर येऊन पाय तो शून्य गृही बैसला आहे म्हणे अर्भ का मांडिले काय चाल भोजना झडकरी परी निधी प्रत्युत्तर मातेने क्रोधे करून सत्वर त्याचे लिंगाने पूजा समग्र निर्कुनिया जुगारली चाल भोजनात वरित म्हणून हस्तिक धरून ओढीत बाळ नेत्र उघडून पाहत शिवकुदया विदारली आहा शिव म्हणून घेत वक्षस्थळ बडवून दुःखे परला मूर्छा येऊन म्हणे प्राण देन म्याता गली प्रदानी देवना माता जाऊन करी भोजन जीर्णव्रस्त पांघरून तुळशीची पौडली इकडे पूजा भंगली म्हणून बाळ रडे शिवनाम घेऊन तौदयाळ उमार म्हणून अद्भुत नवलपै केले तृणग्रह होते ते जर्जर झाले रत्नकचे शिवमंदिर हिऱ्यांचे स्तंभवरी शिखर नाना रत्नांची कळस झळकती चारी द्वारी रत्नखचित म्हणे मध्ये मणिमयी दिव्यलिंग विराजित चंद्रप्रभे होऊन अमित प्रभा ज्योतिर्लिंगाची नेत्र उघडून बाळ पाहत तवराज उपचारी पूजा दिसत सिद्ध करून ठेविली समस्त बाळनाचं ब्रह्मानंदे यथा सांग महापूजन बाळे केले प्रीती करून षोडोपचारी पूजा समर्पण पुष्पांजली वाहत असे शिवनामाळे उच्चारित बाळ कीर्तनगी नाचत शिवमणी मागतोरीत प्रसन्न झालो बाळकरी बाळक म्हणे ती मिळी मम मातीन तुझी पूजा भंगली तो अन्याय पोटात घाली चंद्रमुळे आयुष्मणी मातीशी दर्शन आणि तो तेथ म्हणून गेला आपले गृहात तो ते देखील रत्नखचित मातांनी दर्शितम दिव्य म्हणजे की पाहिले स्वरूप पालटून झाली ते नारी पद्मीनं सर्वलंकारे करून शोभायमान पोरली तीस बाळके जागे करून म्हणे चल घेई शिवदर्शन तो ती पाहे चोकडून विलोकून अद्भुत करणी शिवाची हृदयी धरून दृढ बाळ शिवालया आली तात्काळ म्हणे धन्य तू शिवदया धन्य बाळ भक्त हा गोपदार गेले राजगुरी जाऊन चंद्रसेना संगे वर्तमान राव वेगे आला प्रीती करून धरी चरण बाळकाचे शंकराचे अद्भुत कणी राव आश्चर्य करून पाहे नैनी नागरिक जनांचे क्षिणी धावती बाळ पाहावाय दिगंतर गाजले हाक बहुत बाळकाशी पावला उमानात अवंती नगरा इथे धाव जना पार पाहाव्या चंद्रसेन रायापती नृपवनीची सांगुनी पाठवती धन्य तुझी भक्ती गिरिजावर प्रसन्न होती आम्ही टाकून द्वेष दुर्वासना तुझ्या भेटीस येऊ चंद्रसेना तो बाळ पाहू नाही ना कैलास राणा प्रसंगाशी ऐसे एकता चंद्रसेन पदांसमेत बाहेर येऊन सकळ रायास भेटून आला मिरोध घेऊन अवंतरगिनीची रचना पाहता शिरवाटे मना सप्तपुरी श्रेष्ठ जाणा उज्जैन नाम त्याचे राजे सकळ कर जोडून शिवमंदिरापुढे घालती लोटांगण त्या बाळकाशी वंदून आश्चर्य करीती सर्वती म्हणती जय शिवप्रसन्नते तृणकुटे होय सुवर्ण सदन शत्रू ते मित्र होऊन उळंगती सर्वस्व गृहीच्या दासी सिद्धी होऊन न मागता पूर्वी ती इच्छली पूर्ण अंगणीचे वृक्ष कल्पत्र होऊन कल्पिले फळ देती जे मुका होईल पंडित पांगोळ पुढे धावत जन्मांतरत्ने पारखीत मूळ अत्यंत होय वक्ता रंक बनंगा भाग्यपरम त्याचे होईल सार्वभौम न करिता सायास दुर्गम चिंतामणी येत हाता त्रिभुवन भरी कीर्ती होय राजे समग्र वंदिती पाय जेथे जेथे खणू जाय तिथे निधानी सापडते अभ्यास न करिता बहु सापडे वेदांचा सारांश सकळ कळा येथे हातास उमाविलास भेटे जेव्हा गोपित म्हणे गोरक्ष बाळा तुसी गोवाहन प्रसन्न झाला प्रतिपाळ स्नेहाला धन्य नृपराज चंद्रसेन यात्रा दाटली बहुत सर्व राज्य आश्चर्य करीत तो तेथे प्रकटला हनुमंत वायुसुत अंजनी प्रिय तो जो राव चरणाविंद ब्रह्मर भूगरत्न मानसंत सहसंतापहरम वृत्तारी शतकुजन नगर दहन मदन दमन जो
द्रोणाचे उत्पादन उर्मिला जीवन प्राणरक्षण ध्वजस्तंभे बैसून पाळी तुते नंदन पृथ्वीचा ऐसा प्रकटता मारुती स्वसुक्षणी पाळ चरणी लागती राघव प्रियकर बाळापती हृदय धरुणी उपदेशी शिवपंचाक्षी मंत्र उपदेशी साक्षात रुद्र न्यास मातृका ध्यान प्रकाश प्रदोष सोमारोत्त सांगे म्हणून ते मस्तिक ठेवीला हात झाला चतुर्दशी विद्यावंत चतुष्षष्टी कळा आकळीत तेसा अमलक हस्तकी त्याचे नाम श्रीकृष्ण ठेविता झाला वायुकुमार सकळ राव करीती जे जयकार पुष्पे सरोवर श्री यावर यांचे हृदय जमे मिलिंद श्रीक्रास म्हणे तुझो हो आनंद तुझे आठवे पिढीस नंद जमेल गोपराज गोकुळी त्याचा पितवसन होय त्याचा पितवसन होईल श्रीकृष्ण कंसदमन शिशुपालांत कौरमर्दन पांडवपाल गोविंद श्री हरीच्या आनंद अवतार पण ते मागे झाल्या पुढे होती जेवी जपमाळेची मनी परतून ती अवतार तिथी त्याची जी की संस्तर मास तिथी वार त्याची परतती वारंवार तैसा अवतार धरी श्रीधर श्रीकरा सत्यजान पा ऐसे हरिकुळभूषण पावला तिथीच्या अंतर्धान सर्व भूभुजवंती धन्य धन्य सभाके पण श्रीकराचे ज्याचा गुरु श्री गुरु हनुमंत असे काय पदार्थ श्रीकर चंद्रसेन नृपनाथ बोळी सर्व भूपांती वस्त्रे भूषणे देवनी बोलविले पावले स्वस्थानी मग सोमवार प्रदोष प्रति करून श्रीकर चंद्रसेन आचरते शिवरात्री उत्साह करते याचकांच्या अर्थपुरीती शिवलीलामृत श्रवण करते अंती शिवपदाप्रती पावले हा अध्याय करिता पठन संतती संपत्ती आयुष्यवर्धन शिवार्चनी रथ ज्याचे मन विघ्ने भीती तयासी शिवलीलामृत गंत वासमणी देखुनी विकास सज्जन कमलिनी जीवशिव चक्रवाक्य दोन्ही ऐक्य आहे ती प्रतिने निंदक दुर्जना भक्त जे अंधारी लपती देवा भीत शिवनिंदकाशी वैकुंठनाथ महानरकात नेऊन घालती विष्णू निंदक जे अपवित्र त्याशी कुंभीपाकी घाली त्रिनेत्र येव हरिहरी निंदकाशी हरिहर निंदकाशी सूर्यपुत्र नाना प्रकार जाचकरी ब्रह्मानंदा येतिर्वय श्रीभक्त कास साचल निवासिया श्रीधरवदा मृडानी पिया तुझी लीलावद्वी तू शिवलामृगंत प्रचंड स्कंद ब्रह्मोत्तर गंड परिसो सज्जन कंड चतुर्दाध्याय गोड हा सदाशिवा